पोलीस टाइम्स न्यूज। वरळी बीडीडी चाळीच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर। जुन्या चाळीत ट्रान्झिट कॅम्प देण्याचा म्हाडाचा अट्टास का? नागरिकांचा म्हाडाला प्रश्न। आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी वरळी बीडीडी चाळ क्रमांक 80 मधील इमारतीचा स्लॅब पडून एका दुकानदाराचा जीव थोडक्यात वाचला। या दुर्घटनेने बीडीडी वसाहतीतील इमारतींच्या दयनीय अवस्थेचा गंभीर मुद्दा एकदा समोर आणला आहे। या परिसरातील बहुतांश इमारतींना 100 वर्ष पूर्ण झाले असून या सर्व इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत। धोकादायक इमारतींमध्ये रहिवाशांना ठेवण्याचा निर्णय, विरोध असूनही त्याची लॉटरी। धोकादायक ठरलेल्या या इमारतींपैकी 22 ते 28 या 7 इमारतींना म्हाडाने ट्रान्झिट कॅम्प म्हणून घोषित केले आहे। बीडीडीचा पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत रहिवाशांना या ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे। मात्र रहिवाशांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे। या इमारतींची अवस्था अत्यंत खराब असून कोणत्याही क्षणी एखादी घटना घडू शकते। तरी सुद्धा प्रशासनाने रहिवाशांच्या विरोधाला डावलून या इमारतींसाठी लॉटरी प्रक्रिया राबवली आहे। रहिवाशांच्या जीवाशी खेळ, जबाबदारी कोणाची? या इमारतींमध्ये राहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रणच। जर भविष्यात कोणत्याही दुर्घटनेत रहिवाशांचा जीव गेला तर त्याची जबाबदारी शासन आणि म्हाडा यांनी घ्यावी का, असा सवाल उपस्थित होत आहे। इतक्या धोकादायक ठिकाणी रहिवाशांना स्थलांतरित करणे म्हणजे प्रशासनाने त्यांच्या जीवाशी खेळ मांडल्यासारखेच आहे। रहिवाशांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की ट्रान्झिट कॅम्पसाठी धोकादायक इमारती न निवडता सुरक्षित पर्यायी व्यवस्था केली जावी। पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांचे प्राण धोक्यात घालणे हा अन्याय असून शासनाने त्यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। सरकार व म्हाडाने त्वरित भूमिका स्पष्ट करावी। या परिस्थितीत सरकार आणि म्हाडाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि सुरक्षित पुनर्विकासासाठी पावले उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे। अन्यथा भविष्यात दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असेल याचा स्पष्ट उल्लेख प्रशासनाने करावा अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे। बातमीसाठी सुरेश खोपकर, रिपोर्टर, सतर्क पोलीस टाइम्स।